जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपल्या गोष्टीमध्ये नवीनच आहे. आज आपण बघतोय श्रीकृष्णाच्या छान छान गोष्टी. तर त्याच्यामध्ये अं, जी सुवर्णाची द्वारका आहे ती पूर्ण झाली म्हणून, आणि त्याची वास्तुशांती पण झाली. सगळे नगरातले लोक वेगवेगळ्या उपहार घेऊन तिथे आलेले होते. त्याच्यानंतर वसुदेव देवकीचा राज्याभिषेक पण झाला, आणि असं सगळी धूमधाम. इतकं सुंदर नगर होतं ते बसवलेलं, संपूर्ण खूप मोठं. कुठे माहिती आहे का? समुद्रामध्ये, समुद्राच्या बेटामध्ये. आणि एवढी सुंदर नगरी. आणि ते सगळं त्याची दुरून दुरून लोकांनी, पुरोहित ते येऊन सगळे ते झालं. त्या दिवशी सायंकाळी उद्धवाला संगती घेऊन मी पश्चिमेचं इंद्रद्वार पार केलं, सागर पूर्णिमेवर आलो. आणि तुम्हाला माहिती आहे का आता पुढचं काय आहे? तर जगातलं सर्वात पहिलं लव्ह लेटर जर कोणी लिहिलं असेल तर ते रुक्मिणीनी. कारण रुक्मिणीनी एक भुजपत्रावर लिहिलेलं लेटर पाठवलं, आणि त्या लेटरमध्ये लिहिलं होतं की ती लिहित होती की त्रिभुवन सुंदरा श्रीकृष्णा, तुझे गुण जे ऐकतात त्यांच्या आमचे विविध ताप क्षणार्धात नाहीसे होतात. त्यांचे जन्म कृतार्थ होतात. ज्यांनी तुझं रूप नयनात साठविलेलं असतं, तुझी ही कीर्ती ऐकून मी लज्जारहित मनानं तुझ्याच चरणाचा ध्यास घेतलेला आहे. मी तरी याला काय करू सांग. जनाची आणि मनाची लज्जा तुझ्याच चरणाशी त्यागून हे पत्र मी तुला लिहित आहे. तिचा हा पत्रारंभच माझ्या मनाची न तोडता येणारी पकड घेऊन गेला. ती याचत होती निखळ निरपेक्ष प्रेम. मी तरी आजवर याहून वेगळं काय केलं होतं, यापुढे करणार होतो. निखळ निरपेक्ष प्रेमयोग हेच तर माझ्या जीवनाचं सार नव्हतं काय? कुतूहलानं स्वतःला विसरून मी ते पत्र पुढे वाचू लागलो. मधुसूदना, तुझं शील, कुळ, वय, तेज, धन, विद्या, रूप, सामर्थ्य, वाणी ही सर्वच केवळ अतुलनीय आहे. तेव्हा नावासारख्या त्रिभुवनमोहन असलेल्या तुझ्या चरणी विवाह योग्य झालेल्या माझ्यासारखीनं आपलं जीवन प्राजक्त समर्पित केलं तर त्यात आश्चर्य ते काय? तिनं माझ्या नावातील कृष्ण व श्रीकृष्ण दोन्हीही अचूक शब्दात पकडले होते. तिच्या बुद्धी कुशलतेवर दाद म्हणून मी स्वतःशीच हसलं. वाचू लागलो. हे प्राणमोहना, काय हवं ते म्हण मला तू. तुला मी मनोमन वरलं आहे. त्यासाठी या वेळी जे आवश्यक व इष्ट असेल ते वेळीच करताना यत्किंचितही हयगय करू नकोस. तिच्या पत्रातील भावलालित्यात चकित होऊन मी पुढे वाचू लागलो. तू मृगेंद्र आहेस, लक्षावधी यादवांचा वनराज आहेस, पण आपला वाटा चपळाईनं घेऊन जाण्यात तू यत्किंचितही अवमान केलास तर त्याच्यावर शिशुपाल रूपी कोल्हा केव्हाही तुटून पडणार आहे. मग त्याची लज्जा कोणाला राहील? कावळ्याने गरुडाचा वाटा पळवावा तसेच ते होणार नाही काय? कुठल्याही क्षत्रियाचा स्वाभिमान डिवचावा अशाच प्रभावी शब्दाचं भावपूर्ण योजन कौशल्यानं केलं होतं तिनं. आता तिच्या सुंदरपणाबरोबर मला जाणवून गेलं ते तिचं तडफदार बौद्धिक सौंदर्य. वाचणाऱ्याला क्षणभर काही ती इकडे तिकडे विचार करायला संधीच देऊ बघत नव्हती. ते जाणूनही मी स्वतःशीच हसलो. ती लिहित होती, तुला पत्र पाठविण्याचं माझं हे केवढं औदात्य आहे असंही तू म्हणशील, पण ते काय वाटेल ते का असेना, तुझ्यासाठी मी कुल, शील, सर्वस्वाचा त्याग करायला सिद्ध झाले आहे. आतापर्यंतच्या पत्रात असलेली बौद्धिक चमक तिनं पुढच्या मजकुरात शिमगेला नेली होती. एखाद्या किशोराला त्यानं हुतूतू व सूरपारंब्यासारखा खेळ कसा खेळावा हे त्याच्या गुरूनं हात धरून शिकवावं, तसाच हा भाव होता. स्त्रियातील चतुराई ही तिच्या ठायी सर्व गुणांसह नांदत होती. तर ती लिहित होती, तू विवाह समारंभात प्रवेश केल्यावर तिथं विघ्न उपस्थित होईल.
अशी तुला कदाचित शंका येईल, पण त्याविषयी तू निशंक राहा. विवाहाच्या आदल्या दिवशी सीमेवरच्या अंबिकेच्या दर्शनासाठी वधूनं सीमेवर जावं, अशी आमच्या भोज कुळात प्रथा आहे. ज्यावेळी मी अंबिकेचं दर्शन घेण्यासाठी माझ्या सख्यासहित तिथं येईन, त्यावेळी तू रथ घेऊन तिथं उभा राहा. मी दर्शन करून मंदिराबाहेर येताच सर्वप्रथम मला रथात घालून हरण करून घेऊन जा. मी मनोमन तुला वरल्यामुळे परस्त्री अपहरणाचा दोषही तुला लागणार नाही. तशी शंका घेण्याचेही तुला काहीच कारण नाही. तिनं स्पष्ट सुचवलेल्या उपायानं तर माझ्या गालावर खळीच खुलली. आता पत्राचा शेवट तिनं कसा केला असावा म्हणून मी पराकोटीच्या उत्सुक कुतूहलानं वाचू लागलो. कमलनयना ऋषिकेशा, एवढं करूनही माझी ही विनंती तू मान्य न करण्याचं ठरविलंस तर हा वज्रलेखच समज की. मनमोहना मधुसूदना, तुझं स्मरण करीतच मी प्राणत्याग करीन. म्हणजे या नाही तर पुढील जन्मी तरी तू माझाच प्राणसखा होशील. हे श्रीहरी, श्रीधरा, श्रीकृष्णा, प्राणाच्या ज्योती तेवून मी केवळ तुझीच वाट पाहत आहे. विसरू नकोस. एका क्षणाचाही विलंब केलास तरी आनंद कंदा, मुकुंदा, गोविंदा माझ्यासाठी जग बुडीव आहे. असशील तसा तात्काळ निघ. माझ्या सोनकिरीटातील रंग देखण्या मोरपिसाकडे बघत स्वतःला हरवलेल्या उद्धवाला मी म्हणालो, उदो, यादवाच्या राजसभेतील माझ्या डाव्या हाताचं आसन कुणाचं असं तू नेहमी विचारतोस? मानकरीण ही आहे रुक्मिणी, तुझी वहिनी. हातीचं भोजपत्र माझा भावविश्वस्त असलेला प्रियबंधू उद्धवाकडे मी तसंच दिलं. त्यानेही ते मनपूर्वक वाचलं. जा उदो, कामाला लाग. पत्रलेखन राजदूत अश्वदलपती यांना सत्वर पाठवून दे. उपहाराची काही तबकही कोषागार प्रमुखाला सिद्ध ठेवायला सांग. दारुकाला गरुडध्वजाचे नित्याचे 4ही शुभ्र अश्वपाठीवर झुली बांधून बरोबर घ्यायला सांग. रथ गरुडध्वज इथंच राहील. अश्व मोकळेच धावतील आमच्याबरोबर. मी आजच संध्याकाळी सुशील ब्राह्मणासह कौंडण्यपुराकडे निघणार आहे. दादाला माझ्या पाठोपाठ त्याच्या सेनेकडे येण्यास सांग. तूही ये त्यांच्याबरोबर. मी त्याला कारी लावलं. हर्षविभोर झालेला उद्धव अनावर आवेगानं तरात्तर निघूनही गेला. काही काळातच समोर आलेल्या पत्रलेखकाकडून आमच्या दक्षिणा देशीच्या 4ही यादव राजांना सत्वर कौंडिण्यपूर परस्पर जवळ करण्यासाठी मी पत्र सांगितली. ती थैली बंद करून राजदूताकरवी धाडली. सादर झालेल्या अश्वदलपतीला धावणी घेणारे निवडक अश्व आणि लढाऊ धट्टेकट्टे यादव सिद्ध ठेवायला आज्ञा दिली. 2 वेळेच्या दंडकारण्याच्या प्रवासाच्या अनुभवानं खूप काही शिकलो होतो आम्ही. द्वारका ते कौंडिण्यपूर हा प्रवास तसा लांबचा होता. मध्ये येणाऱ्या दंडकारण्यातल्या दक्षिणा पथावरचा झाडोरा साफ करणं भाग होतं. त्यासाठी आता आम्ही यादवांची परशुधारी स्वतंत्र शिकाऊ पथकं तयार केली होती. त्यांना पाठोपाठ साथ देणारी जी पथकं सिद्ध केली होती ती हव्या त्या आकाराच्या राहुट्या उभविणारी होती. असं हे लव्ह लेटर रुक्मिणीने कृष्णाला पाठवलं आणि कृष्णाने लगेच सगळी तयारी केली. विवाहविधी दुसऱ्याच दिवशी आंध्रभृताच्या राजसभागृहात संपन्न होणार होता. त्यासाठी दक्षिणेकडचे असंख्य राजे लोटले होते. उत्तरेहून जरासंध, शाल्य, दंतवक्र एकमेकांना साथ देत आले होते. नियोजित नवरदेव असलेल्या शिशुपालानं तर केव्हाच कौंडिण्यपूर गाठलं होतं. जरासंधाच्या आग्रहानं धाकामुळे आणखीही कित्येक नृप सहसैन्य आले होते. नगरात तर मुंगी शिरायलाही वाव नव्हता. नगराच्या दक्षिणेकडून आलेले आमचे आप्त 4ही यादवराजे माझ्या पूर्वसूचनेनुसार नगराच्या दक्षिण सीमेवर तळ देऊन उतरले होते. मी रुक्मवर्म अमात्याकडून आलेल्यांची सूक्ष्म माहिती माझ्या विशिष्ट कृष्ण पद्धतीनं हळूवार काढून घेतली. अशी ही राजकन्या विवाहाचा मंगलदिन कौंडण्य नगरीवर उजाडला. त्यांची राजवास्तू मंगलवाद्यांनी नांदून उठली. उंची राजवस्त्र पांघरलेली स्त्री पुरुष विवाहवेदीजवळ एकवटले. भव्य विवाहवेदीजवळ आलेल्या चेंदीच्या पिळदार जरी काठी, पागोट्यावर भरघोस मोत्याच्या
डुलत्या मुंडावळ्या बांधलेला शिशुपाल उभा राहिला. आपल्या वैवाहिक जीवनाची सुखमंडलं त्याच्या डोळ्याभोवती तरडत होती. पाठीशी त्याची माता होती श्रुतश्रवा आणि त्याचे पिता माझे आजोबा दमघोष. शिशुपालाचा करवला म्हणून जरासंधाचा पुत्र सहदेव उभा होता. रुक्मिणी आणि त्याचे चारही बंधू जळजळीत राजवेशात मस्तकीचे सुवर्णी मुकुट मिरवत फिरत होते. आणि हा म्हणता माझ्या गरुडध्वज रथानं अनेक वेळी वाकडे वळणे मागे टाकली. आणि जेव्हा ती आली, मी रुक्मिणीचं क्षत्रियांना गौरवास्पद असलेल्या मान्य असलेल्या पद्धतीप्रमाणे रीतसर हरण केलं होतं. तिच्या इच्छेप्रमाणे रथ कौंडण्यपूरच्या उत्तर सीमेवर आणला. उद्धव दारुक माझी वाटच बघत होते. नुकताच द्वारकेहून ससैन्य आलेला बलराम दादा आपल्या तळावर आश्रम घेत होता. मी खाली उतरलो. आता दारुकानं रथावरची आपली जागा घेतली. मी उद्धवासह घेरात चढलो. आम्ही दंडकारण्याच्या रोखानं निघालो. दादा मागच राहणार होता. मंडपातील अनेकांना त्यांना मध्येच थोपवून अंगावर घेत समाचार घेणार होता. माझ्याबरोबर होतं आमचं व दक्षिणेच्या यादवांचं प्रचंड जोड अश्वसैन्य. असं हे रुक्मिणीचं हरण कृष्णाने केलेले आहे. कारण रुक्मिणीचीच तशी इच्छा होती. तिने फक्त त्याचं वर्णन ऐकून त्याच्यावर तिचं प्रेम तिने घोषित केलं होतं आणि ते भुजपत्रावर लिहून पहिलं हे लव्ह लेटर कृष्णाला पाठवलं होतं. आणि मग कृष्णाने लगेच त्याप्रमाणे तिचा स्वीकार केलेला आहे. अशी ही रुक्मिणीसह कुशस्थली किनाऱ्यावर आलो. द्वारकेत अग्रदूत धाडले. सगळं राजनगर द्वारका एका दिवसात सजून उठलं. दिवल्याची रोषणाई येऊ लागली. फुलमालांच्या कमानी उभारल्या गेल्या. विप्रुतींनी बाबा, थोरली आई, धाकली आई आणि यादवांचा प्रचंड जनलोट यासह आमचं स्वागत केलं. गर्गमुनी व सांदीपनी यांनी लवकरच विवाहाचा शिवमुहूर्त शोधून काढला. त्या मुहूर्तावर माझा विदर्भकन्या भोजवंशीय रुक्मिणीशी थाटामाटात 18 कुलातील सर्व यादवांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला. अशी द्वारका, सोन्याच्या द्वारकेतील सर्वांच्या दीर्घकाल लक्षात राहील असा हा सोहळा ठरला. यावेळी असंख्य मित्र महाजनपदाकडून भरघोस उपहार आले. द्वारकेची कोषागारं आणि भांडारं त्यांनी तुडुंब भरली. रुक्मिणी आम्हा यादवांची त्यामुळे शब्दशः लक्ष्मी ठरली. असा हा कृष्णाचा विवाह पार पडला रुक्मिणीसोबत. जय श्रीकृष्ण.